मित्रपक्षांना वाचवण्याच्या नादात काँग्रेसचं नुकसान, महाविकास आघाडी आणि काँग्रेसला जिशान सिद्दीकींचा घरचा आहेर। माजी काँग्रेस नेते बाबा सिद्दीकी थोड्याच वेळात अजित पवार गटात प्रवेश करणार। राज्यसभेच्या निवडणुकीमध्ये उमेदवारी मिळणार का याकडे लक्ष। फडतूस, कलंक हे शब्द साधे वाटायला लागलेत। निर्दयी मनाचा आणि मनोरुग्ण गृहमंत्री राज्याला लाभला। गोळीबार प्रकरणावरून उद्धव ठाकरेंची फडणवीसांवर सडकून टीका। सरकार बरखास्त करा, ताबडतोब निवडणुका घ्या, राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करा, उद्धव ठाकरेंची मागणी। मॉरिस नोरोनानं स्वतः आत्महत्या का केली हा प्रश्न अनुत्तरित। गोळ्या खरंच मॉरिसनं चालवल्या की इतर कुणी, उद्धव ठाकरेंचा सवाल। काँग्रेस नेत्यांनी घेतली राज्यपालांची भेट। राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करा, काँग्रेस आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीची राज्यपालांकडे मागणी। मॉरिसचा अंगरक्षक अमरेंद्र मिश्राला 13 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी। माझ्यावर अन्याय झाला, मला फसवलं गेलं, मिश्राचे आरोप। महाविकास आघाडीत 8 जागांचा तिढा कायम। काँग्रेस आणि शिवसेनेची रस्सीखेच। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि प्रभारी मातोश्रीवर चर्चेसाठी दाखल। मनोज जरांगे पाटील यांचं आजपासून पुन्हा आमरण उपोषण। सरकारनं काढलेल्या अध्यादेशाचा मराठा समाजाला लाभ होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार, जरांगेंचा इशारा। साल्हेर किल्ल्यावरून माघारी येताना ताफ्यामध्ये वेगानं अनोळखी पिकअप घुसला। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।